नमस्कार मित्रांनो, कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. काल आषाढी एकादशी होती, त्यामुळे आमच्या घरी भजन कीर्तन होतं. तर झालं असं की जो व्हिडिओ आहे भजन कीर्तनाचा तो मी रेकॉर्ड करू शकलो नाही. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो पारस सोडायचा म्हणजे एकादशीचा उपवास सोडवण्यासाठीचे कार्यक्रम करतात किंवा त्याला एक जेवण म्हणतात. माझा हा प्रयत्न असेल की व्हिडिओ चांगल्यात चांगला बनाव. तर व्हिडिओ मी बनवतोय, मला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एकादशीचा उपवास सोडण्यासाठी उडदाची डाळ आणि पोळ्या बनवत आहेत. हे उडदाची डाळ, मुंगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, चवळीची डाळ. ह्या डाळ काढून घेतले. याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आता 2-3 पाण्याने. गॅसवर पाणी ठेवलं, आपण उकळेपर्यंत गरम करून घेतलं. त्याच्या बादमध्ये ह्या ज्या सगळ्या डाया होत्या त्या डाया मस्त धुवून घेतल्या, स्वच्छ केल्या. त्याच्या बादमध्ये ह्या आपण या बघुण्यात टाकल्या शिजायला. चला आता डाळीमधला पहिला कंटेंट दाखवतो. हा आहे आपला आंबट चुका. आंबट चुका माय बाबा मस्तपैकी असे तोडून घेऊन त्याची बुडकं काढून टाकते. आणि याचे पानं राहतील ना, पानं मी कापून घेतो. डाळीवर झाकण ठेवून देऊ. झाकणानं काय होतं, त्यातली गॅस कोंडली की डाळ लवकर शिजते. त्याच्या बाद भाजीसाठी लागणारं खोबरं आणि टमाटे आपण कापून घेऊ. आणि सोबत गप्पा गोष्टी बी रंगतात, त्या बी तुम्ही ऐका. आता सगळ्या दिवस टाइम दुर्गा जगत आपल्या घरात काही लागलं नाही म्हणजे एकाच गाडीवर दोघं बी. आता आपल्याला माहित असते नाही ना, सांगा ना राजेश्वरी डाळीचा मस्तपैकी सुगंध येऊन राहिला. चला फटाफट आता डाळीसाठी लागणारे कांदे आपण कापून घेऊ. डाळीचा मस्तपैकी खमंग असा वास येऊन राहिला. डाळ तर शिजत आली. सोबत डाळीची चव वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकू आता. आणि सोबतच ही अंबाडीची भाजी आहे हे बी आपण त्यात टाकून देऊ. त्यानं काय होईल, डाळीला असा आमखरपणा येते आणि डाळ एकदम मस्त लागते. स्टार्टिंगला कच्च्या मिरच्या होत्या त्या आपण भाजून घेतल्या थोडं तेल मीठ टाकून. हा मिरचीचा ठेसा. हे माही इकडे लसण निसून राहिली असं दिसते आता. आणि हे आजी करू राहिली. आणि आगोडीचं फळ आहे ते मस्त आपण मिक्सरमध्ये काढून घेतलं. हे एकूण संभार आहे. संभार मस्त तोडून घेतलं. याले बारीक कापून आपण भाजीवर टाकू. हे बी टाकतो. हा, हे तेलात सैजू द्यावं लागते आणि मग त्यात भाजी टाका लागते.
माझी आई लसण आबडधोबड सोलून घेऊन राहिली, त्याची पुढे ठपरा काढायची काही गरज नाही. तो डायरेक्ट मिक्सरमधून काढला की एकदम मस्त त्याची बारीक पेस्ट होते. हां इथे माझी बहीण मस्त हे अद्रक बारीक करू राहिली. अद्रक थोडीशी कट करत आहे, त्याच्यानंतर ते मिक्सर मधून आपण ग्राइंड करून घेऊ. हे स्पेशली वाघोटीचे फळ, याला खूप महत्व असते आज मित्रांनो. आपण आणि हे लिंबासारखे असतात, तर त्याला थोडं दगडाने बारीक करून घेतलंय आणि स्वच्छ पाण्याने धुवून आपण भाजीमध्ये. इकडे वाघोटीचे फळ म्हणजे पाण्यामध्ये गरम करून घेईन अगोदर. त्याने काय होते, त्याचा जो कडूपणा आहे तो कडूपणा जरासा कमी होते, म्हणून अगोदर म्हणजे त्याला गरम पाण्यातून वाफून घेऊन राहिली. उडदाची डाळ शिजून तयार झाली. आता तिला फक्त फोडणी द्यायची बाकी आहे. तोवर मी काय करतो, आटा लावून घेतो आणि आट्याचे 8-10 उंडे करून ठेवतो. असे उंडे भिजवून घेतले मित्रांनो आपण. घेतला मी पहिला टाकलं तुम्ही. हे अद्रक आहे, याला आपण मिक्सर मध्ये छान ग्राइंड करून घेऊ. मित्रांनो, भाजीसाठी लागणारा मसाला आपण इथे घेऊन घेतलाय, बघू शकता. इथे लसण पेस्ट आहे, अद्रक पेस्ट आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, इथं मसाला आहे आणि हे वाघोटीचे आपण बारीक करून घेतलंय. त्याच्यानंतर 2 पॅकेट तेल घेऊन घेतले. त्याच्यानंतर हे कोरिएंडर पेस्ट आहे, त्याच्यानंतर अंबारी मसाला आणि हे जिरा, त्याच्यानंतर हे पण हळद घेऊन घेतले आणि खूप लसूण. ठीक आहे, डाळ मस्तपैकी शिजून तयार झाली. आता त्याला मस्त घाटून घेऊ. घाटल्यानं डाळ बारीक होते. अशी डाळ घातल्यानं डाळ फुटते आणि डाळीला ग्रेव्ही मस्त येते. म्हणजे डाळीचे कणर राहतात ना, ते एकदम पुरं बारीक होतात. त्यानं भाजी एकदम ग्रेव्ही टाईप होते. डाळ घाटून झाली, त्यातली फिक्की डाळ जराशी बाहेर काढली. आता आपण जी राहिली डाळ त्याला फोडणी देऊ. आजच्या भाजीचे आचारी आमचे बाप्पू आहेत. बाप्पू डाळ टाकून राहिलेत. अगोदर तेल टाकून दिलं, तेल गरम होते मस्त उभा कमी ठेवला. तेल मस्तपैकी गरम झालं. आता तेलामध्ये अद्रक टाकले. अगोदर अद्रकची पेस्ट मस्त होऊ दिली. त्याच्या बादमध्ये हा आता ठेसा बी मस्त पुरा शिजू द्यायचा. त्याच्या बादमध्ये डाळीमध्ये सगळा माल मसाला टाकून दिला आणि उडदाची डाळ फोडणी टाकली. डाळ मस्तपैकी शिजून तयार झाली आणि सोबतच पोळ्या बी आपल्या झाल्या. तर अगोदर आपण गाईले भाकरी लावून येऊ. त्याच्या बादमध्ये आपला जेवणाचा कार्यक्रम स्टार्ट होईल. अगोदर आपण गाईचे पाय धुवून घेऊ, गाईची पूजा करून घेऊ. त्याच्या बाद गाईले नैवेद्य लावू.
ह्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला, पण जेवणाचे व्हिडिओ तर काही काढता आले नाहीत, पण काही फोटो काढलेत. ते फोटो पहा. या फोटोमध्ये आमचे सगळे आपले सोयरे आहेत. व्हिडिओमध्ये काही नवीन सुधारणा हव्या असल्यास मला नक्की कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.